चला तर आता मी शिवणार आहे फ्रॉक. पण मी हे काय करते हा प्रश्न पडला असेल ना. तर माझा हा जुनी कुर्ती होती. तर त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला होता. जुनी नव्हती म्हणजे नवीनच होती, उंदराने कुरतडली होती. तर त्याचं मी आज बनवणार आहे एका वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक. तर तुम्हाला कसा वाटतोय हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा रीतीने मी स्लीव कट करून घेतली. दोन्ही साईडच्या स्लीव अशाच पद्धतीने कट करून घ्यायच्या, कारण आपल्याला गोट मारताना वगैरे कापड जर कमी पडत असेल तर त्या लावायला होतात. अशा पद्धतीने कापून घ्यायचा ड्रेस आधी. आणि माझी कट कुर्ती होती, त्यामुळे मधूनच मला फाडावी लागणार आहे ही. हातानेही फाटली लगेच. चला तर आता आपण फ्रंट कट करूयात. फ्रंटसाठी मी आता मापे टाकणार आहे. तर शोल्डर, चला तर आता पहिल्यांदा शोल्डर टाकायची. शोल्डर मी 4 इंच घेतलेली आहे. आणि आर्म होल म्हणजेच आपला मुंडा जो असतो तर तो 4.25 घेते. आणि आता आपण छाती टाकणार आहोत. छातीच्या अनुसार आपल्याला शोल्डर आणि मुंडा टाकायचा असतो. तर छाती माझी आहे 20, तर त्याचा चौथा 5. 5 अधिक 2 करायचे. 2 इंच आपण ही शिलाईसाठी पकडणार आहोत. आणि आता आपण टाकणार आहोत वेस्ट म्हणजेच कंबर. तर कमर माझी आहे 19. आहे. तर 5.25 आपल्याला इथे पकडायचे आहे, कारण इथेही आपल्याला कमरेचा चौथा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अधिक 2 करायचा आहे. अशा रीतीने आपला आखून झालेला आहे. आता फक्त मुंडा टाकायचा राहिलेला आहे. तर मुंडा मी 1.25 घेणार आहे. 1.25 मधून निम्मा स्टेप करून त्याचा अर्धा करून घेणार आहे आणि मुंड्याचा आकार देणार आहे. हा झालेला आहे आपला फ्रंट. आणि गळा जो आहे तर तो मी शेवटी आखणार आहे, कारण की आधी मी हे कटिंग करून घेते आणि नंतर ज्या वेळेस आपण शिवणार असतो त्यावेळेस मी गळा टाकणार आहे. आणि उंची जी आहे ती 7 आहे. 7 अधिक 1 इंच आपल्याला शिवण्यासाठी पकडायचे आहे. अशा रीतीने मी 1 इंच घेतलेला आहे शिवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता माझं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता मी कापून घेणार आहे. अशा रीतीने आपला फ्रंट तयार झालेला आहे.
आता आपल्याला राहिलेल्या कापडामध्ये बॅक कट करायचा आहे. चला तर मग बघूयात बसतोय का. हेच आपण ह्याच्यावरती कापड ठेवणार आहोत आणि कडेने कट करणार आहोत. पण बघूया बसतोय का. तर बसतोय, एवढ्या कापडामध्ये बसतोय. चला आता आपण कट करणार आहोत. अशा रीतीने आपण फक्त कापड बॅग आपला फ्रंट जो आहे तो ठेवायचा आणि बॅक अशा रीतीने फक्त कडेने कट करत करत जायचं. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त फ्रंटचा जो मुंडा होता आपण डबल जो हे केलेला आहे तर ते आता कट करायचं आहे. फ्रंटचं फक्त कट करायचं. एवढा भाग आपण कापून टाकायचा फ्रंटचा. आणि अशा रीतीने आपलं पुढचा भाग म्हणजे शोल्डर ते कमरेपर्यंतचा जो काही भाग असतो तर तो तयार झालेला आहे. आता मी बाजूला ठेवते हा. आणि आपल्याला खालचा जो घेर असतो फ्रॉकचा तर त्यासाठी आता आपण कापड घेणार आहोत. लहान मुलींसाठी हीच पद्धत योग्य आहे कट करायची फ्रॉक. तर आता आपण कमरेच्या दुप्पट घेणार आहोत कापड. म्हणजे आता ही कमरेचा दुसरा काढायचा व तो कमरेचा दुसरा इथं आहे. तर पूर्ण कमर जी आहे ती मी टाकलेली आहे इथे. कमर माझी 19 होती तर 19 घेतलेला आहे. आणि हा आपला वरचा जो आहे तर तो कमरेचा निम्मा येतो ना. मग हा जो भाग आहे तो कमरेच्या दुप्पट घेतलेला आहे मी. अशा रीतीने आखून घ्यायचं. आणि उंची जी आहे तर ती शोल्डर ते गुडघा उंची जी आहे त्यातून आपण शोल्डर ते कमर उंची लेस करणार आहोत आणि ती टाकणार आहोत. आणि अशा रीतीने निम्मा मी काढलेला आहे. आणि हे आता मी आखून घेणार आहे, कापून घेणार आहे. एक्स्ट्रा जे आलेलं होतं कापड तर ते मी कट करते. अशा रीतीने आपला खालचा घेर जो असतो तर तो कट झालेला आहे. आणि अशा रीतीने आपण 1-1 इंचावरती मार्जिन टाकून अशा रीतीने आपण फोल्ड करून कापड करून घ्यायचं. हे फ्रॉकचं कटिंग सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून टिप मारायची ते मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर चला, कसं वाटतं